मुलांना गुड मॉर्निंग, वेलकम. कालच्या तासिकेला आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतला होता. आज तोच विषय आपण कंटिन्यू करत आहोत. अर्थशास्त्र इयत्ता 12वी या प्रकरणामधील या पुस्तकातील आपण प्रकरण अभ्यासत आहोत. प्रकरण क्रमांक 2 उपयोगिता विश्लेषण आणि त्यातला उपघटक अभ्यासत आहोत उपयोगिता. उपयोगितेमध्ये आपण काय काय अभ्यासलंय एकदा आठवून पाहू आपण. गरज किंवा उपयोगितेची संकल्पना अभ्यासलेली आहे आणि या संकल्पनेच्या माध्यमातून प्रस्तावना आणि उपयोगितेचं उदाहरण व्याख्या विचारात घेतलेली आहे. नंतर उपयोगितेची वैशिष्ट्य महत्वाची 10 विचारात घेतली. दोनदा स्पष्टीकरण झालंय, म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी दोन्ही लेक्चर मध्ये याचं स्पष्टीकरण मी प्रत्येक वेळेला केलं. आज मात्र स्पष्टीकरण न करता आपण पुढे जाऊया. हा आपल्याला ट्युटोरियल साठी पण प्रश्न दिलेला आहे मी. उपयोगिता म्हणजे काय ते सांगून उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. क्रमांक 2चं ट्युटोरियल यावर लिहायचं आहे. उपयोगितेची 10 वैशिष्ट्ये आहेत. हा प्रश्न फार तर 4 गुणांना येऊ शकतो आणि फरक स्पष्ट करा, संकल्पना वगैरे 2-2 गुणांच्या. हे वैशिष्ट्ये जी आहेत ती आपण क्रमाने अभ्यासलेली आहेत, म्हणून आपण इथे स्किप करत आहोत. पुढे जाऊया. हे झालं शेवटचं 10वं वैशिष्ट्य. यानंतरचा मुद्दा उपघटक कालच्या लेक्चरला अभ्यासलेल्या उपयोगितेचे प्रकार. रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, सेवा उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता आणि काल उपयोगिता. आणि हे प्रकार जे आहेत त्यातला पहिला शब्द लक्षात ठेवा आणि त्याचा अर्थ लिहिण्यासाठी फक्त त्याचं उदाहरण लक्षात ठेवलं की स्पष्टीकरण करता येतं किंवा आपल्याला ते लिहिता पण येईल. अतिशय सोपं आहे. पहा, रूप म्हणजे आकार उपयोगिता. चित्र लक्षात ठेवा. आणि काय लक्षात ठेवायचं तर टेबल बनवणं, मातीची भांडी बनवणं, दागिने बनवणं, असं उदाहरण जर लक्षात ठेवलं तर लगेच आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करता येईल. रूप बदलणं की म्हणजे आकार बदलणं, वस्तूचा आकार बदलायचा, मूळ आकार, आणि त्याला नवीन आकार देऊन त्यामध्ये उपयोगिता निर्माण करायची. चित्र पहा. दुसरा प्रकार आहे स्थल उपयोगिता. आता इथे उदाहरण आहे का, मुलीचं दिलेलं आहे. छोटं बाळ आहे, लोकरीचे कपडे घातलेले आहेत उबदार. ते थंड हवामानाच्या प्रदेशात उपयोगी आहेत. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये उपयोगाचे नाहीत, पण हिवाळ्यामध्ये उपयोगी ठरू शकतात. म्हणजेच वाहतुकीच्या सहाय्याने वस्तूचं स्थलांतर केलं की त्यात उपयोगिता वाढते. तिसरा प्रकार सेवा उपयोगिता. इथे चित्र लक्षात ठेवायचे आहे. चित्र कोणकोणती लक्षात ठेवायची? डॉक्टर, वकील, शिक्षक आणि गायक हे चित्र लक्षात ठेवायचे. यांच्या सेवा ज्या असतात, व्यक्तिगत सेवा पुरवितात असे लोक, म्हणून याला म्हणायचं आहे की सेवा उपयोगिता. लक्षात आलंय तुमच्या? यानंतर पुढचा घटक आहे चौथा प्रकार ज्ञान उपयोगिता. जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूचं ज्ञान मिळवतो मग ती वस्तू वापरतो त्याला म्हणायचं ज्ञान उपयोगिता. मोबाईल फोन वापरता आल्यानंतर त्याचा उपयोग वाढतो. तसंच कार, कम्प्युटर या गोष्टी वापर केल्यानंतर त्यात उपयोगिता वाढते. जर त्या वस्तू वापरताच आल्या नाही, चालवताच नाही आली गाडी, तर काय उपयोगाची? याला ज्ञान किंवा नॉलेज युटिलिटी असं म्हणतात. पुढचा प्रकार आहे स्वामित्व किंवा मालकी उपयोगिता. दुकानात असलेल्या वस्तू आपल्या मालकीच्या नाहीत, त्या दुकानदाराच्या मालकीच्या आहेत, पण जेव्हा ती वस्तू आपण खरेदी करतो तेव्हा आपल्या मालकीची होते. त्याला म्हणायचं स्वामित्व किंवा मालकी उपयोगिता. शेवटचा प्रकार आहे काल उपयोगिता. म्हणजे वस्तूची साठवण करून ठेवायची, वस्तू नंतर वापरायची आत्ता साठवून, त्याला काल उपयोगिता म्हणतात. म्हणजे विशिष्ट काळात वस्तूची उपयोगिता वाढते. सुट्टीच्या काळामध्ये परीक्षेसाठी, सुट्टीच्या काळात पाठ्यपुस्तकाचा उपयोग नाही जो परीक्षेच्या काळात होतो. रक्तदान, जुना तांदूळ अशा गोष्टी लक्षात ठेवा की या वस्तू साठवून ठेवल्या की त्यात उपयोगिता वाढते. आईने केलेलं उन्हाळ काम, वडे, पापड, सांडगे वगैरे असं काही जे पदार्थ असतात
तर ते विशिष्ट काळात केले जातात आणि जेव्हा नाही मिळत त्यावेळेला ते वापरले जातात. शेतकरी धान्य साठवून ठेवतो आणि वर्षभर वापरतो, ती सुद्धा काल उपयोगिता. इथपर्यंत आपण अभ्यासलेलं होतं आणि यावरून मग आता आपल्याला हे करून पहा म्हणून सांगितले. काय काय करून पाहायला सांगितलेलं आहे ते पहा. उपयोगितेचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे खाली दिलेली आहेत. आता 4 उदाहरणं दिलेत आपल्याला, त्याच्या आधारे जोड्या जुळवायच्यात. जोड्या कशा जुळवायच्या? तर उपयोगितेचे प्रकार दिलेले आहेत. काल उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता, सेवा आणि स्थल उपयोगिता. आणि खाली 4 उदाहरणं दिली, त्याच्या जोड्या लावायच्या. क्रमांक 1, दंत वैद्य रोग्याच्या दातांवर इलाज करतात. सांगा कोणती उपयोगिता आहे? सेवा उपयोगिता. अगदी बरोबर सांगितलं. मग इतकं का घाबरायचं, पटकन उत्तर द्यायचं. क्रमांक 2, गिर्यारोहक उंच ठिकाणी जाण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर वापरतात. उंच ठिकाणी हवा विरळ आहे, ऑक्सिजन कमी आहे म्हणून तिथं वापरतात. मग कोणती उपयोगिता आहे ही? स्थल उपयोगिता. ऑक्सिजनचं स्थळ बदललं, उंच ठिकाणी घेऊन गेलेत ऑक्सिजनचं सिलेंडर म्हणून उपयोगिता वाढली, स्थल उपयोगिता. 3, शेतकरी हंगामाच्या शेवटी गोदामात साठवून ठेवलेल्या तांदळाची विक्री करतात. शेतकऱ्याने तांदूळ साठवून ठेवला, जसं हा अगदी बरोबर. हा, ती झाली काल उपयोगिता. आणि शेवटचा 4था प्रकार आहे किरकोळ विक्रेता 100 खुर्च्यांची खरेदी घाऊक व्यापाऱ्याकडून करतो. ती कोणती उपयोगिता झाली? एकच. हा, स्वामित्व किंवा मालकी. किरकोळ विक्रेता आहे, हा, तो काय करतो? होलसेल डीलर कडे जातो आणि घाऊक प्रमाणामध्ये 100 खुर्च्यांची खरेदी करतो. हे झालेली, अशी पटापट उत्तरे द्यायची. हे झाली खरेदी, म्हणजे त्या खुर्च्या त्याच्या मालकीच्या झालेल्या आहेत. अशा प्रकारे उदाहरण आणि त्याच्या उपयोगिता कोणती आहे, उपयोगितेचा प्रकार कोणता आहे हे ओळखता येऊ शकतं. उदाहरण शांतपणे समजून घेतलं की हे शक्य आहे. यानंतर आता आपण पाहणार आहोत आजच्या लेक्चरचा प्रमुख मुद्दा आहे उपयोगितेच्या संकल्पना. परीक्षेला नेहमी येतो हा प्रश्न. उपयोगितेच्या संकल्पना आहेत, त्याच्यात 2 संकल्पना आहेत पहा. एक आहे एकूण उपयोगिता आणि एक आहे सीमांत उपयोगिता. आता या 2 संकल्पना समजून घ्यायच्यात. आज जर हे तुम्हाला समजलं तर 12वीचं अर्थशास्त्र सोपं जाईल. आज नाही समजलं तर सगळं कठीण जाईल. त्याच्यामुळे आज हे समजून घ्या, घरी गेल्यावर परत वाचा आणि पुन्हा उद्या यावर काही शंका असतील तर विचारा. उपयोगिता मापनाच्या 2 प्रमुख संकल्पना दिलेल्या आहेत. म्हणजे उपयोगिता जी आहे तिचं मापन कसं करायचं, मेजरमेंट कसं करायचं, तिचं मापन करण्यासाठी 2 संकल्पना आहेत. जसं अंतर मोजण्यासाठी फूट आहे, किलोमीटर आहे, आलं लक्षात. तरल पदार्थ मोजायला लिटर आहे, नंतर कापड मोजायला मीटर आहे. कळलं? गणक अशी परिमाणं आहेत गणना करण्याची. तसं उपयोगिता कशी मापन करायची, त्याचे 2 संकल्पना आहेत. त्यातली पहिली संकल्पना आहे एकूण उपयोगिता. आता पहा, एकूण शब्द समजतोय का? त्याला टोटल म्हणायचं, टोटल युटिलिटी. मग थोडक्यात लहान अक्षरामध्ये घेतलंय TU, म्हणजे टोटल युटिलिटी, संक्षिप्त रूप घेतलंय त्याचं शॉर्ट मध्ये. एकूण उपयोगिता म्हणजे काय ते समजून घ्या. एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज होय. आता तुम्हाला इथं काहीच कळलं नाही हे मला माहितीये, पण मी उदाहरण दिल्यावर तुम्हाला नक्की समजेल याची खात्री आहे. आता पहा, इथे म्हटलं एकूण उपयोगिता म्हणजे काय, तर वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग घ्यायचा. आता आपण इथे एक काल्पनिक उदाहरण घेऊ की तुम्हाला पेरू खूप आवडतात. मग तुम्ही पेरू खाणार आहात. 1, 2, 3, 4, 5, 6 असे पेरू खाऊ शकता तुम्ही. हा, आता हे पेरू खाल्ल्यानंतर इथून इथून समजा 4 मिळालं, 4 उपयोगिता मिळाले, एक काल्पनिक. इथून 5 मिळालं, 2 मिळालं, 3 मिळालं, प्रत्येकाच्या पासून काहीतरी उपयोगिता मिळाली असं उदाहरण घेऊ शकतो. आणि याची सगळ्यांची जर बेरीज केली खाली टोटल, तर त्याला म्हणायचं टोटल युटिलिटी. ही झाली टोटल युटिलिटी. आलंय का लक्षामध्ये? त्याला म्हणायचं टोटल युटिलिटी किंवा
एकूण उपयोगिता. एकूण उपयोगिता लक्षात घ्या. पुन्हा एकदा, एकूण उपयोगिता म्हणजे काय? वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून, जसं 7 पेरू खाल्ले, मग त्याच्यापासून तुम्हाला किती समाधान किंवा किती उपयोगिता मिळेल? उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज, सगळ्यांची बेरीज केली म्हणून ती एकूण झाली, टोटल झालेली आहे. तसेच ही सलगपणे उपभोग घेतलेल्या वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली एकूण उपयोगिता असते. म्हणजे 7 पेरू आहेत, 6 पेरू आहेत, ते क्रमाने घ्यायचे आहेत तुम्ही खायला. 1 2 3 4 5 असं क्रमाने घ्यायचे आहेत, तरच हे शक्य होईल. हे सलगपणे उपभोग घेतलेल्या वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली एकूण उपयोगिता होय. वस्तूचे जेवढे नग उपभोगासाठी घेतलेले आहेत, आपण इथे उदाहरण घेतलं होतं 1 ते 7 वस्तू, मग कुठलाही पदार्थ घ्या आणि त्याचा उपभोग घेत आहोत. प्रत्येक नगापासून किती उपयोगिता मिळते त्याची बेरीज करायची, त्याला म्हणायचं एकूण उपयोगिता, टोटल युटिलिटी. आता आपण दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत, तो आहे सीमांत उपयोगिता. सीमांत उपयोगिता याचा अर्थ मार्जिनल युटिलिटी. त्याला म्हटलेलं आहे MU, मार्जिनल युटिलिटी. मार्जिनल म्हणजे सीमांत. सीमांत हा शब्द तुम्हाला समजत नाही, पण मी समजावून देते उदाहरणासह. सीमांत म्हणजे शेवटचा. जसं क्रिकेटचा खेळ चालू आहे, रंगलेला आहे आणि शेवटची ओव्हर आहे, शेवटचा बॉल आहे, कळलं का? त्याच्यानंतर कुठलाच बॉलिंग केली जाणार नाही, तो शेवटचा बॉल. म्हणजे असं समजून घ्या की ते सीमांत आहे. जो शेवटचा बॉल होता की नाही, तो सीमांत बॉल आहे असं समजायचं. म्हणजेच काय, तर उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून मिळालेली उपयोगिता होय. आता आपण उदाहरण घेत होतो की 1 2 3 4 5 आणि 6 पेरू खाल्ले. आता समजा एखाद्या उपभोक्त्याने 6 पेरू खाल्ले आणि थांबला, 7वा पेरू खाल्ला नाही तर हा सीमांत नग होईल. एखाद्याने 4च पेरू खाल्ले, पुढचे पेरू नाही खाल्ले, तर 4था सुद्धा सीमांत होईल. एखाद्याने 1च पेरू खाल्ला आणि दुसरा पेरू खाल्लाच नाही, तर हा पहिला नग सुद्धा सीमांत होऊ शकतो. म्हणजे पुढच्या प्रत्येक वाढलेल्या नगापासून किती फायदा मिळाला, किती उपयोगिता वाढली, त्याला सीमांत उपयोगिता असं म्हणतात. म्हणजेच सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर होय. म्हणजे एकूण उपयोगितेत किती भर पडली वाढलेल्या नगापासून. आता त्याचं उदाहरण, याबाबत अधिक सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. पहा, आता इथे आपण अभ्यासणार एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, यामध्ये संबंध आहे, दोन्हीमध्ये काय रिलेशन आहे ते पाहणार. म्हणजेच वस्तूच्या विविध नगांपासून मिळालेली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यात परस्पर संबंध असतो. दोन्हींच्यामध्ये संबंध आहे, पण तो काय आहे, कसं आहे हे समजून घेण्यासाठी आपण तक्ता क्रमांक 2.1 अभ्यासणार. म्हणजे दुसऱ्या प्रकरणातील पहिला तक्ता, आणि हा सुद्धा परीक्षेला येणारा तक्ता आहे. तक्ता समजून घ्या. तक्ता अतिशय सोपा आहे, त्यावरून आकृती काढायची, म्हणून तक्ता समजल्याशिवाय आकृती येणार नाही. पहा, पहिल्या रकान्यात घेतलंय क्ष वस्तूचे नग, दुसऱ्या रकान्यात एकूण उपयोगिता आणि तिसऱ्या रकान्यामध्ये सीमांत उपयोगिता घेतलेली आहे. आता पहा, क्ष वस्तू म्हणजे तुम्ही जे मगाशी पेरू खात होतात की नाही, ते क्ष म्हणजे पेरू समजा. 1 2 3 4 5 6 आणि 7 पेरू खाताय तुम्ही, हे क्रमाने. म्हणजे सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1 असं नाही, क्रमाने 1 2 3 4 5 6, एक संपला की दुसरा सलग खाताय. आता कल्पना केलेली आहे मार्शलने सिद्धांत मांडण्यासाठी, की एकूण उपयोगिता किती मिळते. पहिला पेरू खाल्ला की 10 इतकी उपयोगिता मिळाली, दुसऱ्या पेरू पासून मिळाली 18. आता तुम्ही म्हणाल 18 कशी आली बरं, ही 18 कसं काय आलं? आता तेच समजण्यासाठी या रकान्यात जाऊ आपण, सीमांत उपयोगिता. आता जेव्हा पहिला पेरू खाल्ला 10, एकूण टोटल समजा त्याने दुसरा घेतलाच नाही तर पहिल्या पेरूची 10च झाली. आणि आपण म्हटलं ना सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटचा नग, शेवटची ओव्हर, शेवटचा बॉल, तर तिथे पण 10च मिळणार आहे, काही वेगळं थोडंच मिळणार आहे.
10 मिळणार आहे ना, पहिला नग होता म्हणून. दुसरा पेरू खाल्ला, 18 उपयोगिता झाली. कशी झाली? तर पहिल्याची 10 आणि दुसऱ्यापासून 8च मिळाली, ती मिळून 18 झाली. लक्षात येत आहे का? तिसरा पेरू खाल्ला त्यावेळेला 24 उपयोगिता मिळाली एकूण, ती 24 कशी झाली? तर हे पहिले 10 आणि 8 18 होते, तिसऱ्या नगापासून 6 मिळाले, 18 मध्ये 6 मिळवले तर किती होणार आहेत? 24 होणार आहेत. 18 मध्ये 6 मिळवले की 24 होत आहेत. क्रमांक चौथा पेरू घेतलेला आहे आणि एकूण उपयोगिता किती मिळाली? 28 मिळालेली आहे. 28 उपयोगिता मिळाली. मग चौथ्या पेरूपासून 28 कशी मिळाली? तर तिसऱ्याची होती 24, त्याच्यामध्ये परत चौथ्यापासून 4 मिळाली, मग 24 मध्ये 4 मिळवले, ती झाली 28. नंतर आहे पाचवा पेरू घेतला तुम्ही, त्याच्यापासून 30 उपयोगिता मिळाली. 30 कशी काय मिळाली? तर चौथ्या पेरूपासून मिळालेली होती 4, पण ती जर एकूण टोटल विचार केला 28 होती. पाचव्या पेरूपासून 2 मिळाली, म्हणजे 28 मध्ये 2 मिळवले किती झाले? 30 झाले. आता इथे मात्र थोडं निरीक्षण करा. काय निरीक्षण करायचं आहे? 6वा पेरू खाल्ला तर काय घडलं? तेवढीच एकूण उपयोगिता झाली, वाढलीच नाही. आणि म्हणजे सीमांत उपयोगिता किती? 0, कारण इथं काहीच वाढलं नाही ना, वाढ काहीच झाली नाही. 5व्या आणि 6व्या पेरूची 30 उपयोगिता का झाली? तर मुलांना कुठलाही पदार्थ असो, किती खाऊ शकू आपण, त्याला मर्यादा आहे की नाही? तुम्हाला जो पदार्थ आवडतो तो एका पाठोपाठ सलग सलग खायचा आहे. थोडा वेळ झाल्यानंतर आपलं पोट भरेल आणि पोट भरल्यानंतर खाण्याची इच्छा राहणार नाही ना आपल्याला, म्हणून समाधान कसं राहील आपलं? 0 होईल. पण जर एखाद्याने आग्रह केलाच आणि आणखी बळच एखादा पेरू जर खाल्ला 7वा, तर मात्र इथे तुम्ही म्हणाल 30 वरून 28 कसं काय झालं? हा, आता 30 तर 32 नाही झालं, 28, कारण तुम्हाला ते नको झालं ना. आता तुमचं मायनस झालं, उलटी होऊ शकते कदाचित, तिला वजा मायनस झालं, वजा वजा 2 झालेला आहे, म्हणजे उलट झालेलं आहे, किती नकोसं वाटतं. थोडक्यात काय, तर एखादी वस्तू, विशिष्ट वस्तूचं सेवन करतो, उपभोग घेतो, त्यावेळेला विशिष्ट नागापर्यंत समाधान वाढत जातं, म्हणजे खावंसं वाटतं. ठराविक एक पोझिशन आली किंवा स्थिती आली की मन तृप्त होतं, मन भरलं की खावंसं वाटत नाही आणि तिथे स्थिर अवस्था येते. पण त्यानंतरही जर जबरदस्तीने खाल्लं तर कदाचित उलटी होऊ शकते. किती आवडीचा पदार्थ आहे, बळजबरी खाल्ला भरपूर तर उलटी होऊ शकते. म्हणजेच ते काय होतं? मायनस समाधान होतं, मायनस किंवा ऋण उपयोगिता होते. इथे या उदाहरणावरून लक्षात येते आपल्या. आता आपल्याला काय करायचंय? याची आकृती काढायची आहे. मग इथे एकूण आणि सीमांत उपयोगिता खालील आकृतीद्वारे स्पष्ट करता येते. मग इथे एकूण आणि सीमांत उपयोगितेची आपण आकृती काढू. आता तुम्हाला माहिती ही संख्या रेषा असते अशी, हा आहे एक्स वाय अक्ष आणि हा आहे ओ आणि एक्स अक्ष. माहिती आहे का? अक्ष माहिती आहेत का? विसरून गेलात? आता पहा, आपण आकृतीमध्ये काय काढणार? जे तक्त्यामध्ये प्रमाण दिलेले आहे, इथे ओ आणि क्ष अक्षावर घ्यायचे वस्तूचे नग, ते 1 ते 7 पर्यंत मांडणी करून घेतली. आणि वाय अक्षावर काय घ्यायचं आहे? तर एकूण आणि सीमांत उपयोगिता घ्यायची आहे. ते प्रमाण नोंद करून घ्यायचं, 4, 8, 12, 32 पर्यंत असं जायचं. आणि मग काय करायचं? तर दिलेले बिंदू जोडायचे आहेत. जे बिंदू दिलेले आहेत आपल्याला ते जोडायचे. की इथे पहिला बिंदू येतोय पहा, इथे पहिला बिंदू आहे की पहिल्या नगाच्या ठिकाणी एकूण आणि सीमांत उपयोगिता 10च होती की नाही, आपण तक्त्यामध्ये पाहिली. नंतर दुसऱ्या नगाची एकूण उपयोगिता, तिसऱ्या नगाची एकूण उपयोगिता झाली 24. हे सगळं तिथे मागचं प्रमाण जर पाहिलं तर ते सगळे बिंदू जोडता आले पाहिजेत आपल्याला. दिलेल्या आकृतीमध्ये जे आहे ते बिंदू फक्त जोडलेले आहेत, नवीन काही केलेलं नाही. म्हणजे तक्ता असेल बरोबर तर आपल्याला ते बरोबर बिंदू जोडता येतात. आता चौथ्या नगाला किती आहे एकूण उपयोगिता? 28 आहे. हा पहा, चौथा नग 28, 5वा नग 30, 6वा नग 30 आणि नंतर 7वा नग 28 झाला, म्हणून हा वक्र असा होत गेला. आणि सीमांत उपयोगितेचा वक्र काढायचा तर पहिल्या नगाची होती
सीमांत उपयोगिता 10, दुसऱ्याची होती 8, नंतर तिसऱ्याची होती 6, नंतर होती 4, नंतर 6 नंतर होती 2, आणि नंतर 6व्या नागाला तर शून्यच झाली, तर ते अक्षावरच बिंदू येतोय. आणि 7व्या नागाला इकडे मायनस आहे पहा, इथे ओ एक्सच्या खाली इथे मायनस संख्या होतात की नाही, इथे आहे सीमांत उपयोगिता ऋण होत गेलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण हा डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा एक वक्र काढला, त्याला म्हणायचं सीमांत उपयोगितेचा वक्र. आणि हा आहे एकूण उपयोगितेचा वक्र, हा आहे सीमांत उपयोगितेचा वक्र. ही आकृती काढणं अतिशय महत्वाचं आहे. आता यावरून आपण काय करणार आहोत, तर काही याचं स्पष्टीकरण आहे, एक तक्ता आहे ना, त्याचं स्पष्टीकरण घेणार आहोत आपण. पाहूया आपण. पहा की तुम्हाला माहित हवं, काय काय माहित हवं, एकूण उपयोगिता सीमांत उपयोगितेमध्ये काय संबंध आहे, सूत्राच्या सहाय्याने स्पष्ट करता येतो. सूत्र काय आहे, टोटल युटिलिटी बरोबर समेशन MU. आता हे असं दिसतंय की नाही चिन्ह, याला समेशन म्हणतात, म्हणजे मार्जिनल युटिलिटीची बेरीज. नंतर TU म्हणजे एकूण उपयोगिता, समेशन MU म्हणजे सीमांत उपयोगितेची बेरीज. TU बरोबर MU1 प्लस करायचे MU, तेवढ्या बेरीज असतात टोटल युटिलिटी. नंतर MU1, 2, 3 म्हणजेच काय, प्रत्येक नागाची सीमांत उपयोगिता असते. MUN म्हणजे विशिष्ट नागाची सीमांत उपयोगिता असते. MUN बरोबर TUN वजा TUN वजा N. तर TUN म्हणजे काय, विशिष्ट पातळीवरील एकूण उपयोगिता, आणि TUN वजा 1 म्हणजे अगोदरच्या पातळीतील एकूण उपयोगिता. याचाच अर्थ असा की आपण या एकूण व सीमांत उपयोगिता यातील संबंध किंवा फरक लक्षात घेऊन खालील तक्ता आपण पूर्ण करणार आहोत. पहा, तुम्हाला असा एक तक्ता दिलेला आहे, एकूण आणि सीमांत उपयोगिता यामधील फरक. 2 भागामध्ये आहे. पहिल्या भागात एकूण उपयोगिता, दुसऱ्या भागात सीमांत उपयोगिता. क्रमांक 1, वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता. सीमांतची व्याख्या पाहू. वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगापासून उपभोगातून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता. दुसरा मुद्दा, एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. तर इथे रिकाम्या जागेमध्ये उत्तर तुम्ही लिहायचं आहे की सीमांत उपयोगिता सतत घटत जाते. नंतर इथे रिकामी जागा आहे, सीमांत उपयोगिता 0 असते. सीमांत उपयोगिता 0 असते. आणि इथे एकूण उपयोगिता धन असते, ती 0 होत नाही, घटत मात्र जाते. 4, समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग चालू ठेवल्यास एकूण उपयोगिता कमी होत जाते. आणि इथे समाधानाच्या बिंदूनंतर म्हणण्यापेक्षा एकूण उपयोगिता एका विशिष्ट बिंदूनंतर ऋण होत जाते. सुरुवातीला घटत जाते, 0 होते आणि नंतर ऋण होत जाते. 4, समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग चालू ठेवल्यास एकूण उपयोगिता कमी होत जाते. समाधानाच्या बिंदूनंतर एकूण उपयोगिता कमी होत जाते आणि सीमांत उपयोगिता ऋण होत जाते. 5, एकूण उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत उपयोग मूल्य निर्धारित करते, तर सीमांत उपयोगिता विनिमय मूल्य निर्धारित करते. 6वी रिकामी जागा आहे आणि सीमांतच्या भागात लिहिलंय, सीमांत उपयोगिता धन, ऋण किंवा 0 असू शकते. एकूण उपयोगिता मात्र 0 नसते, धन असते, ऋण पण नसते, 0 पण नसते. आणि 7वा मुद्दा लिहिलेला आहे फरकाचा. हे एकूण उपयोगितेचा वक्र असा उलट्या ग्लासासारखा आहे आणि सीमांतचा तुम्हाला असा काढता येईल, अशा प्रकारे फक्त वक्र खाली जाणारा दाखवता येईल. अशा प्रकारे तुम्हाला हा एकूण व सीमांत उपयोगितेमधील फरक दर्शवता येईल. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील जो फरक आहे त्यामध्ये रिकाम्या चौकटीमध्ये काय लिहायचंय हे स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहू शकता. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. अतिशय महत्वाचं वाक्य आहे हे लक्षात ठेवा, हे वाक्य. यानंतर आणखी एक रिकामी जागा सांगते मी तुम्हाला, ती पण पाहूया, मग आपण बोलू.
इथे पण रिकामी जागा भरलेली आहे की सीमांत उपयोगिता ऋण होत जाते आणि ते विनिमय मूल्य निर्धारित करते. एकूण उपयोगिता धनात्मक असते आणि इथे ही आकृती तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढला हा तरी तुम्हाला हे उत्तर लिहिता येते. अशा प्रकारे आपण हा टॉपिक अभ्यासलेला. हा झाला कोणता अक्ष झाला वाय, बरोबर की नाही, आणि हा झाला एक्स. एक्स अक्ष इथे शून्य असतो माहितीये. इथे घ्यायची उपयोगिता. आता मला पूर्ण लिहिता येत नाही, इथे छोटी जागा आहे. मग उपयोगितेचं मापन करायचं तुम्ही 2, 4, 5, 10 असं जे काही प्रमाण दिलेलं आहे ते इथं टाकायची उपयोगिता. इकडच्या बाजूला नग टाकायचे. नग 1, 2, 3, 4, 5, 6, 7 समान अंतरावर. नग आठवतात ना, वस्तूचे नग. पेरू घेतले आपण आणि मग एक एक पहिला पेरू घेतला तर 10 उपयोगिता मिळाली. तो बिंदू जोडायचा इथं. 10 मिळाली. नंतर दुसऱ्याला किती मिळाली होती सांगा आकृतीमध्ये. पहिल्याला 10, दुसऱ्याला एकूण उपयोगिता झाली होती 10च्या पुढे, मग वर जाईल 18, इथं जाईल. नंतर मिळाली होती 24, आठवतंय का. नंतर मिळाली होती 28, नंतर मिळाली 30, परत मिळाली 30, परत मिळाली 28. मग हे बिंदू असे जोडले आपण, असं आलो. नंतर सीमांतचा वक्र काढायचा. पहिल्या नागाची 10, दुसऱ्याची 8, मग नंतर 6, 4, 2, 0 आणि इथं मायनस. आणि मग हा बिंदू असा जोडला होता. हा झाला एकूण उपयोगितेचा वक्र आणि हा झालेला आहे सीमांत उपयोगितेचा वक्र. याला म्हणायचं टोटल युटिलिटी आणि याला म्हणायचं मार्जिनल युटिलिटी. लक्षात आलंय का. घरी गेल्यावर तुम्ही सराव करा. तक्ता समोर ठेवून आकृती काढा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. आलंय का लक्षामध्ये. ठीक आहे. उर्वरित भाग आपण आता पुढच्या लेक्चरला घेऊ.